नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी PSI शारदा चोंदे. आपण रॅपिड रिव्हिजनचे लेक्चर बघत आहोत बघा. त्यामध्ये आज आपण इतिहासासंबंधितले जे अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन आहेत आलेले एक्झामला असतील, PSI STI ASOला, त्यानंतर क्लास 3ला असेल, हे सर्वच क्वेश्चन इथे एकत्र केलेले आहेत. तर आपण बघूयात. फर्स्ट क्वेश्चन बघा. हे लेक्चर सर्वच विद्यार्थी मित्र ऐकू शकतात. राज्यसेवेवाले असतील, सरळ सेवा, कंबाईन, ग्रुप बी सी, सर्व विद्यार्थी, MTS, पोस्टमन भरती, सर्वांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. फक्त 10 ते 12 मिनिटाचं लेक्चर असतं मित्रांनो. तुम्ही जर शेवटपर्यंत बघितलं तर तुमचे हातचे मार्क्स जाणार नाहीत. त्यानंतर आपण बघूयात 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य नेमके काय होते. बघा, 1857च्या उठावावर वारंवार प्रश्न विचारला जातो. इतिहासातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे हा. यावरती प्रत्येक एक्झामला प्रश्न विचारले जातात. तर 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य होते खरं तर हिंदू मुस्लिम ऐक्य. या एका वादावरून म्हणजे हा उठाव पूर्ण झालेला आहे. यासोबतच तुम्ही 1857च्या उठावाच्या कारणे वेगवेगळे एक्झामला विचारले जात असतात. ते कारणे लक्षात ठेवायला पाहिजे. त्यातले तात्कालिक कारण असेल, राजकीय कारण असेल, आर्थिक कारण असेल, ही कारणे नेहमी विचारली जातात. आणि बघा, अभ्यास करताना तुम्ही जर क्लास 3चा अभ्यास करत असाल तर नक्की तुम्हाला क्लास 2च्या एक्झामला आलेले क्वेश्चन्स रीड करावे लागतात. त्याच्यानंतर त्यांचा खूप छान अभ्यास करावा लागतो. तरच तुमच्या क्लास 3चे पेपर सहज निघतात किंवा खूप चांगला स्कोअर तुम्हाला येऊ शकतो. तुम्ही जर क्लास 3चा अभ्यास म्हणजे क्लास 3च्या पोस्टसाठी तयारी करत असाल तर तेवढाच अभ्यास मर्यादित करून चालत नाही. तुमची कधीच पोस्ट निघणार नाही. म्हणजेच राज्यसेवेचा अभ्यास केला तर बाकीच्या सरळ सेवापर्यंतच्या सर्वच एक्झाम तुम्ही सहज पात्र ठरू शकतात. त्यामुळे अभ्यास छोट्या छोट्या गोष्टींचा एक मार्क्स जमा करण्याकडे नेहमी लक्ष असू द्या. 1909ला नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध झालेला होता. तर तो कुणी केला होता? अनंत कान्हेरे या व्यक्तीने कलेक्टर जॅक्सनचा वध केलेला आहे 1909ला नाशिक येथे. त्यानंतर आपण बघूयात राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते. तर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबईला भरले होते 1985 पासून. तर या राष्ट्रीय सभेवरती सुद्धा खूप जास्त प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघूयात आपण नेक्स्ट, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कुणाचा आहे किंवा हे पुस्तक कुणाचे आहे. तर दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. तसेच आर्थिक संबंधित 2-3 पुस्तक महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही शोधून काढा, कारण त्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारलेले असतात. नेक्स्ट बघूयात आपण मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909चा आहे बघा. या कायद्याच्या तरतुदी सुद्धा तुम्हाला विचारण्यात आलेले आहे. म्हणजेच कुठल्या एक्झामला विचारल्या जातात. 1909चा कायदा कोणता? तर मोर्ले मिंटो कायदा आहे. त्यानंतर आपण बघूयात कॅबिनेट मिशनने फेटाळलेल्या योजना. भारताची फाळणी असेल, पाक निर्मिती असेल, या कॅबिनेट मिशनने फेटाळलेल्या आहेत. फाळणीसुद्धा आणि पाक निर्मितीसुद्धा. त्यानंतर जर्मनीतील स्टुटगार्डच्या आंतरराष्ट्रीय सामाजिक परिषदेमध्ये कोण हजर होते? तर मादाम कामा यांची उपस्थिती तिथे होती. जर्मनीतील स्टुटगार्ड आंतरराष्ट्रीय सामाजिक परिषद होती ही. त्यानंतर बघा, यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न तिथे उपस्थित केला होता. स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? यावर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. हे प्रश्न PSIला विचारलेले प्रश्न आहे बघा. आणि वारंवार हे जे 1 लाइनर क्वेश्चन असतात त्यापैकी 1, 2, 3 असे 1 लाइनर क्वेश्चन कोणतेही एक्झामला येतात. त्यामुळे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वराज्य पक्षाचे संस्थापक चित्तरंजन दास आहे. त्यानंतर स्वाईन फ्लू रोगाची साथ सर्वप्रथम मेक्सिको या राज्यांमध्ये आलेली होती. म्हणजे हा चालू घडामोडीचा सुद्धा प्रश्न तुमच्यासाठी आहे. लाला हरदयाळ यांची गदर संघटना कॅनडा येथे आहे. गदर संघटना अमेरिकेमध्ये. त्यानंतर भारतातील पहिली रेल्वेगाडी ही मुंबई ते ठाणे धावलेली आहे आणि ती 1853ला आहे. तर ही किती किलोमीटर आहे तुम्हाला कमेंट्स करा बघा. 1919ची अखिल भारतीय खिलाफत परिषद दिल्ली येथे आहे. त्यानंतर करा किंवा मरा ही घोषणा कुणी दिलेली आहे? तर महात्मा गांधींनी करा किंवा मरा ही घोषणा दिलेली आहे. खूप सोपा प्रश्न आहे आणि लक्षात सुद्धा असू द्या. 1908 मध्ये टिळकांवरील कैदेचा निषेध हा मुंबई कामगारांचा संप करून झालेला होता. कोकण किनारपट्टीची मृदा कोणत्या प्रकारची आहे? तर कोकण किनारपट्टीची मृदा गाळाच्या प्रकारची आहे. तर अशा प्रकारे मृदेवर सुद्धा प्रश्न विचारले जातात बघा. विदर्भातली मृदा कोणत्या प्रकारची आहे? त्यानंतर कोकणातली कुठली आहे? पश्चिम महाराष्ट्रातली कोणती आहे? मराठवाड्यामध्ये कुठली मृदा जास्त प्रमाणात आढळते? हे सुद्धा जास्तीत जास्त विचारलं जातं. त्यानंतर आपण बघूयात की मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? 1909 मध्ये झाली. बघा, या अभ्यासासोबतच आपल्याला तुम्हाला जर एक्स्ट्रा अभ्यास करायचा असेल किंवा काही विद्यार्थी मित्र खूप जास्त नवीन असतील तर त्यांच्यासाठी STI
RCP हे जे ॲप आहे, STI-RCP नावाचं ॲप आहे, हे ॲप डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला यावरती खूप जास्त व्हिडिओज अवेलेबल आहे. त्यानंतर एक्स्ट्रा मटेरियलसुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना अजून जास्त डीप स्टडी करायचा आहे त्यांच्यासाठी सर्व प्रकारचे कोर्ससुद्धा तेथे अवेलेबल आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा स्टडी करत असाल तरी तुम्हाला ते अत्यंत महत्त्वाचं आहे. नवीन विद्यार्थ्यांसाठी हे गरजेचं आहे, कारण त्यांना कुठलाही मार्ग सापडत नाही, काय करावं कळत नाही, त्यांच्यासाठी हे मी सांगत असते. त्यानंतर आपण बघूयात की डॉक्टर आंबेडकरांची गोलमेज परिषदेतील मागणी काय होती. डॉक्टर आंबेडकरांनी गोलमेज परिषद झालेली आहे बघा 30, 31, 32 या दरम्यान. तर आंबेडकरांनी त्या कुठली मागणी केलेली होती, तर त्यांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे होता. ही मागणी कुणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. त्यानंतर बघूयात आपण आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी पथक याचे प्रमुख कोण होते. आझाद हिंद सेना जी होती तिच्या मध्ये झाशीची राणी पथक होतं बघा. तर त्याचे प्रमुख होते डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन. नेक्स्ट बघूयात राणीचा जाहीरनामा कधीचा आहे. तर हा 1 नोव्हेंबर 1858 रोजी राणीचा जाहीरनामा घोषित करण्यात आला होता. मला तुम्ही कमेंट्स करा की हा कोणत्या ठिकाणी घोषित करण्यात आला होता. खूप सोपा प्रश्न आहे. त्यानंतर बघूयात आपण नानासाहेब पेशव्यांचे नाव कोणते काय आहे पूर्ण नाव. तर बाळाजी बाजीराव देशमुख हे नानासाहेब पेशव्यांचे पूर्ण नाव होते. त्यानंतर बघूयात आर्थिक निस्सारणाचा जो सिद्धांत आहे तो कुणाचा आहे. खूप सोपा प्रश्न आहे आणि याच्यावर भरपूर वेळेस प्रश्न विचारून झालेला आहे. आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांचा होता. त्यानंतर जपानच्या हाती सापडलेल्या ब्रिटिश लष्करातील हिंदी सैनिकांची आझाद हिंद सेना म्हणजेच ही जी आझाद हिंद सेना आहे ही कुणाची होती, तर ही रास बिहारी बोस यांची होती. बघा यावरती आत्तासुद्धा प्रश्न आला होता आणि तो वादाचा मुद्दा ठरल्यागत झाला होता की रास बिहारी बोसची ही सेना आहे की सुभाषचंद्र बोसची ही सेना आहे. तर ती रास बिहारी बोसची आहे. हा एका नावामुळे जरी चुकला तरी भरपूर विद्यार्थी मित्रांचे कंबाईन प्रीचे रिझल्ट यामुळे गेलेले होते, कारण कन्फ्युजन रास बिहारी बोस की सुभाषचंद्र बोस. आयोगाने आन्सर दिलेला आहे रास बिहारी बोस. बघा या वन लायनरमधल्या एक प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण त्या एका प्रश्नावरतीच तुमचा रिझल्ट ठरत असतो. त्यानंतर बघूयात भारताचे पितामह कुणाला म्हणतात. तर दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणते. कोलकाता. बघा आत्ताच आपण वरती बघितलं होतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणते. तर हे पहिले ते 5व्या अधिवेशनापर्यंतचे जे अधिवेशन आहेत तर ते तुम्ही खूप छान लक्षात ठेवा, क्रमाने लक्षात ठेवा, ज्यावर कधीही कुठेही कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघूयात आपण भारत सरकारचा कायदा 1935 यानुसार कुठली तरतूद करण्यात आलेली आहे. तर प्रांतिक स्वायत्तता ही तरतूद भारत सरकार कायदा 1935 नुसार करण्यात आली आहे. त्यानंतर बघूयात आपण औरंगजेबाने जे मुघल साम्राज्यात केले ते कर्झनने केले असं कोण म्हणत होतं. तर टिळकांनी ही टीका केलेली आहे बघा की औरंगजेबाने जे मुघल साम्राज्यात केले होते तेच कर्झनने आत्ता केले, म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये. त्यानंतर राष्ट्रीय सभेला सुरक्षा कवच म्हणणारे म्हणजे राष्ट्रीय सभेला सुरक्षा कवच कोण म्हणत असत. तर A.O. ह्यूम हे म्हणत होते. तर ही एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे बघा त्या काळातली, आणि खूप चांगल्या प्रकारे त्याने कामसुद्धा केलेलं आहे. वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना कुणी केली. तर बघा ॲनी बेझंटने केली. यासोबतच तुम्ही काय बघायला पाहिजे बघा, ॲनी बेझंट यांचे काही बुक्स आहेत, काही त्यांच्या संस्था आहेत, तर त्या कोणत्या आहे, कुठे स्थापन केलेले आहे, त्यांचं उद्दिष्ट काय होतं. ॲनी बेझंटवरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. या गोष्टी तुम्ही अभ्यासून ठेवा. आणि अभ्यासून ठेवा म्हणजे काय, तर हा व्हिडिओ बघून झाल्यावर कधीही अभ्यासायचा असं नाही. तर व्हिडिओ सुरू असताना तुम्ही काही गोष्टी नोट डाऊन करत चालत जा, त्यासोबतच लगेच त्या नेटवरती सर्च करत जा, आणि तेवढ्या कमी वेळामध्ये 5 ते 10 मिनिटामध्ये तुमचा भरपूर म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे त्या लगेच जर शोधल्या तर त्या तुमच्या जास्त काळासाठी लक्षातसुद्धा राहतात आणि त्या नोट डाऊन करून ठेवायच्या. त्यानंतर बघूयात आपण भारत स्वातंत्र्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते. भारत स्वातंत्र्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली होते. क्लेमेंट ॲटली. त्यानंतर बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण होते. A.O. ह्यूम. मी आत्ताच बोलले होते की A.O. ह्यूम ही अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे. तर राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापकच A.O. ह्यूम होते. त्यानंतर बघूयात आपण 1905ला बंगालची फाळणी झाली तर तेव्हा कोण होते, म्हणजेच व्हाईसरॉय कोण होता. तर लॉर्ड कर्झन
यांच्या काळामध्ये म्हणजेच 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली. बघा, कर्जनच्या काळामधील काही महत्त्वाच्या घटनासुद्धा तुमच्या पाठ असल्या पाहिजे. कर्जनच्या काळामध्ये म्हणजे खूप जास्त घटना घडलेल्या आहे. 1901च्या दरम्यान ते 5च्या दरम्यान भरपूर घटना त्यांच्या काळामध्ये घडलेल्या आहेत. तर त्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या कोणत्या आहे, एक्झामला कुठल्या विचारल्या जातील, हे तुम्ही अभ्यास करून ठेवायला पाहिजे. मी कालही बोलली होती की कुठलेही शिक्षक शिकवत असताना किंवा कुठलेही लेक्चर तुम्ही ऐकत असताना 100% तो लेक्चरर देणार नाही आहे. तुम्हाला त्यासोबतच काही गोष्टींची तयारी करावी लागते, तर तुम्ही 100% परफेक्ट बनू शकतात. 100% कुणीच बनत नाही, पण जास्तीत जास्त परफेक्ट तुम्ही बनू शकतात. साबरमती आश्रमाची गांधींकडून स्थापना झालेली आहे बघा, तर ती 1915ला झाली आहे. साबरमती हे ठिकाणसुद्धा खूप जास्त गाजलेलं आहे इतिहासामध्ये. साबरमती ती दांडी यात्रा वगैरे जी काढली होती, तर ती याच्या संबंधितच आहे. त्यानंतर बघा, ट्रान्सफर ऑफ पॉवर हा जो कायदा होता तर तो कधीचा होता, तर तो 1858चा होता. नेक्स्ट बघूयात आपण 1857चे स्वातंत्र्य समर पुस्तक हे कुणाचे आहे, तर वि. दा. सावरकर यांचे आहे. सर A.O. ह्यूम यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पत्र लिहिले होते. तर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर A.O. ह्यूम यांनी कुठल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पत्र लिहिले, जसे की मागे एक प्रश्न विचारला गेला होता की कोणत्या विद्यापीठाच्या धर्तीवर भारतातील कोलकाता, मुंबई, चेन्नई ही विद्यापीठे स्थापन झालेली आहे, तर त्याचं उत्तर आहे लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर. तसेच 1915 मध्ये ॲनी बेझंटची होम रूल लीग मद्रास प्रांतात, म्हणजे 1915 मध्ये ॲनी बेझंट यांनी होम रूल लीग ही संस्था स्थापन केलेली आहे आणि ती मद्रास प्रांतामध्ये स्थापन केली होती. त्यानंतर बघूयात आपण 38 स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांविरुद्ध जनमानस जागृत करणाऱ्या घटना कोणत्या. बघा, खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांविरुद्ध जे जनमत असायचं, तर ते जागृत करणाऱ्या काही घटना घडल्या होत्या, तर त्या कोणकोणत्या याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आणि वारंवार विचारलेला आहे. तर त्या काळातला निळचा उठाव होता 1959-60च्या दरम्यान, 1859-60च्या दरम्यानचा. त्यानंतर कुका उठाव होता, यामुळे की इंग्रजांविरुद्ध जनमत जागृत झाले होते. 60 ते 90 ह्या 30 वर्षाच्या काळापर्यंत हा कुका उठाव चाललेला आहे. त्यानंतर पावणा शेतकरी उठाव होता 1872चा. तर ह्या गोष्टी इंग्रजांविरुद्ध जनमत जागृत करणाऱ्या घटना होत्या. 1985चे भारत जोडो आंदोलन बाबा आमटे यांचे होते बघा. बाबा आमटे यांचे भारत जोडो आंदोलन होते, लक्षात ठेवा. त्यानंतर शेतकरी सभेचे तिसरे अधिवेशन कोठे भरले, तर शेतकरी सभेचे तिसरे अधिवेशन 1938 मध्ये भरले. तर यातले पहिले अधिवेशन आणि दुसरे अधिवेशन तुम्ही शोधून काढायचे आहे, कारण इथं प्रश्न तिसऱ्या अधिवेशनाचा विचारला, यासोबतच नेक्स्ट एक्झामला पहिल्या अधिवेशनावर विचारलं जाईल, दुसऱ्या अधिवेशनावर विचारलं जाईल, त्याचे अध्यक्ष कोण आहे हे आणि ते कोठे झाले आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हे वाक्य आपण नेहमीच ऐकत असतो बघा, शिका, संघटित व्हा आणि चळवळ करा. तर हा संदेश कोणत्या व्यक्तीने दिलेला आहे, तर त्याचा आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा संदेश दिलेला आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापण्यामागील हेतू, भारतीयांतील असंतोष कमी करणे. म्हणजे अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना का झाली, तर भारतीयांमधील जो असंतोष निर्माण झालेला होता इंग्रजांविरुद्ध तो कमी करण्यासाठी, त्यानंतरच ब्रिटिशांसाठी सुरक्षा कवच निर्मिती करण्यासाठी या काँग्रेसची स्थापना करण्यात आलेली आहे. नेक्स्ट बघूयात आपण 1900 मध्ये मित्रमेळा क्रांतिकारक संघटना स्थापन करण्यात आली आहे, तर ती कुणी स्थापन केली होती, तर वि. दा. सावरकर यांनी स्थापन केली होती. नवीन विद्यार्थी मित्र असतील, त्यांना खूप जास्त नवीन वाटत असेल, बोर होत असेल, तरीही या छोट्या छोट्या गोष्टी ऐकण्याची सवय लावून घ्या, कारण त्या गोष्टींशिवाय तुमचा बेस पक्का होणार नाही. इथं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, तेव्हा तुम्हाला कळते की आपण खूप जास्त ऐकलं आहे आणि त्याचा नक्की फायदा होणार आहे. तसेच डिसेंबर 1929 मध्ये लाहोर येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले होते आणि त्याचे अध्यक्ष कोण होते. 1929चं जे लाहोर अधिवेशन आहे बघा, तुम्ही अभ्यास करताना जर अभ्यासलं असेल, 1929च्या खूप महत्त्वाच्या घटना या लाहोर अधिवेशनामध्ये घडलेल्या आहेत. तर त्यातल्या 1 ते 2 घटना ज्या की वारंवार परीक्षेला विचारलेल्या आहेत, त्या नक्की लक्षात ठेवा. पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. लंडनमध्ये बघा, इंडिया हाऊसची स्थापना कुणी केलेली आहे, तर लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली आहे. मला वाटतं अजून यासोबत एक प्रश्न विचारला जातो की श्यामजी कृष्ण वर्मा यांचे सहकारी त्या काळात कोण होते, हे तुम्ही मला कमेंट्स करा. त्यानंतर बघा, भारतात नभोवाणी केंद्राची सर्वप्रथम स्थापना कोठे झालेली आहे, तर मुंबई ते व कोलकाता या ठिकाणी नभोवाणी केंद्राची स्थापना झाली आहे.
1927मध्ये. 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झाली आहे. खूप महत्त्वाची आहे ही. आझाद हिंद सरकार कुणाचं आहे? बघा, यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. आझाद हिंद सरकार रास बिहारी बोस यांची आहे. तुम्ही या गोष्टींचा नीट अभ्यास करा. रास बिहारी बोस यांची कोणती संघटना आहे किंवा ती कशाचे अध्यक्ष होती. तसेच त्यासोबतच सुभाषचंद्र बोस यांची कोणकोणत्या संघटना आहे आणि ते कोणकोणत्या संघटनेचे प्रमुख अध्यक्ष होते. म्हणजे तुम्ही एकदा जर का ह्या गोष्टी क्लिअर केल्या तर तुम्हाला खूप सोपं जाईल किंवा मायन्यूट फरकाने विचारलेला प्रश्न तुमचा नक्कीच हक्काचा मार्क्स देऊन जाईल. महात्मा गांधी यांची दांडी यात्रा होती बघा. जवाहरलाल नेहरू यांचं स्वप्न होतं पूर्ण स्वराज्य. खान अब्दुल गफार यांना लाल डगल्यावाल्याचं जे आंदोलन होतं ते यांनी केलेलं आहे. सरदार पटेल यांनी संस्थान विलिनीकरणासाठी आवाज उठवलेला होता. नेक्स्ट बघूयात आपण टाउन असोसिएशन सदस्य नाना शंकरशेठ. टाउन असोसिएशनचा सदस्य म्हणजेच नाना शंकरशेठ होते. त्यानंतर नानासाहेब हे कानपूरचे पेशवे होते. हे कानपूरचे कोण होते, दिल्लीचे कोण होते किंवा या 1857 कोणी कुठे नेतृत्व केलं, या गोष्टी खूप छान लक्षात ठेवा, कारण त्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न येतात. भारतामध्ये जी पहिली तारसेवा होती तर ती कुठून कुठे सुरू करण्यात आलेली होती? तर ती कलकत्ता ते आग्रा या ठिकाणी म्हणजे पहिली तारसेवा पोहोचलेली आहे. त्यानंतर बघा, मुंबईच्या पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण? म्हणजेच मुळातच जे पहिलं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं तर ते मुंबई येथे झालं होतं आणि त्याचे अध्यक्ष राहिलेले आहे उमेशचंद्र बॅनर्जी. हे नाव पाठच असलं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांचं. त्यानंतर बघूयात महात्मा गांधींचे आगमन. काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय पर्वाला सुरुवात झालेली आहे जेव्हा महात्मा गांधींचे आगमन झाले तेव्हा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.